ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशन सह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। अंबरनाथमध्ये गणेशोत्सव समितीने उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेत विविध मागण्या मांडल्या। तसंच या मागण्यांचे निवेदन उपमुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। यातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गणेशोत्सव समितीने उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव समितीने उपमुख्याधिकाऱ्यांकडे विविध मागण्या मांडल्या। यामध्ये गणेशोत्सव मंडळाकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावं, शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गातील खड्डे बुजवावेत, विविध प्रशासकीय कार्यालयाशी समन्वय साधत मंडळात परवानगी देण्यात यावी। यासोबत गणेश मूर्ती विसर्जनासाठी असलेल्या खदानी आणि तलाव स्वच्छ करून द्यावे, अशी मागणी यावेळी गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष संजय गावडे यांनी केली। चर्चेवेळी जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अमोल वाजे, कार्याध्यक्ष प्रकाश डावरे, माजी नगरसेवक शशांक गायकवाड, रोहित सूर्यवंशी यांच्यासह गणेशोत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे सार्वजनिक उत्सव बनवतात प्रत्येक विभागामध्ये, तर ह्या विभागातील मंडळांना त्रास होऊ नये, त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं मिळेल, त्यांचे जे पत्रव्यवहार असतात, त्यांच्या अडीअडचणी असतात, या अडीअडचणी दूर व्हाव्या यासाठी आणि काही समस्या असतात, रस्त्यातील खड्डे किंवा लाईटीची सोय, कारण की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मूर्त्या मोठमोठ्या असतात, काही शाडूच्या असतात, काही पॅरिसच्या असतात। मग ह्या अडचणी होऊ नये, त्यांना कुठे बाधा होऊ नये यासाठी शहरातील जे प्रमुख रस्ते किंवा विभागातील जे छोटे मोठे रस्ते आहेत यांचं त्वरित ते खड्डे भरवण्यात यावे। 2-4 दिवसामध्ये म्हणजे 24-25 तारखेच्या आत, आगमनाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि लाईट आणि झाडांची काही ठिकाणी झाडांची पण अडचण होते, फांद्यांची, तर ती छाटण्याची पण आम्ही प्रयत्न करतो, असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेले आहे। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।